नमस्कार, आज आपण फ्रूट सॅलड बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण पाहून घेऊयात। इथे मी गॅसवर थंड दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध गरम होईपर्यंत आपण कस्टर्ड मिल्क बनवून घेऊयात। कस्टर्ड मिल्क बनवण्यासाठी मी इथे एका वाटीत थंड दूध घेतलेलं आहे। थंड दुधामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर घातलेली आहे। पावडर चांगली दुधात मिक्स करून घ्यायची आहे, एकही गुठळी राहिली नाही पाहिजे। आणि आपलं दूध गरम झाल्यानंतर आपण दुधामध्ये साखर घालणार आहोत। साखर मी दुधामध्ये 4 चमचे घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता दुधाला चांगली उकळी आल्यानंतर आपण बनवून घेतलेलं कस्टर्ड मिल्क त्या दुधामध्ये घालणार आहोत। कस्टर्ड मिल्क घातल्यानंतर दूध एकसारखे हलवायचे आहे, कारण की दुधात गाठी होण्याची शक्यता असते। दूध जर तुम्ही एकसारखं हलवलं तर आपलं कस्टर्ड मिल्क चांगलं दुधात मिक्स होतं आणि गाठी होत नाहीत। आणि कस्टर्ड मिल्क घातल्यानंतर आपल्याला दूध एक 10-15 मिनिटे मंद आचेवरती चांगलं उकळून घ्यायचं आहे। आता आपले हे मिश्रण तयार आहे। आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि 2 तासांसाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूयात। 2 तासांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे। आता मी इथे कापून घेतलेली फळं त्यात घालत आहे। इथे मी 1 वाटी सफरचंद, 1 वाटी पेर्स, 1 वाटी केळ्याचे काप घेतलेले आहेत आणि 1 वाटी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत। हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात आणि आता आपला फ्रूट सॅलड पूर्णपणे तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।